मंडळी, सध्याच्या काळात योग्य काळजी घेतली तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर येते तुमची लाडकी मिस लॉली. अर्थात टायमिंगचं वजन जपत आणखी ग्रेसफुल झालेली नम्रता संभेराव आणि चेहऱ्यावरचा गोडवा जपत आणखी चपळ झालेला प्रसाद खांडेकर. भावा, काय चाललंय? काय लॉकडाऊन मध्ये लाठी काठी शिकलास का? नाही नाही, एवढं घरात लाठी काठी. घरात टी शर्ट घालायला हात वर केला की पंक्यात जातो. तिथे कुठे काठी फिरवत बसू. हा मी माझा उपाय शोधून काढलाय. म्हणजे एवढं सांगून सुद्धा जे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही ना त्यांच्यासाठी. आता याच जवळ नाही म्हणजे नाही, किती महत्वाचं असलं तरी नाही. जुजबी वगैरे असेल तर बाकी नाही. काय प्रसाद, कसा आहेस? मी मस्त. तू कसा आहे? मी तुझ्यासारखा. काय आलं, गेले 3 महिने जग थांबलं होतं. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य झाली, पण पार्टीसारखी सहज सोपी गोष्ट अजून शक्य होती. म्हणून म्हटलं आपल्या विषयात नाही काढायचा. तर ज्या कारणामुळे गेले 3 महिने जग थांबलं होतं ते कारण म्हणजे कोरोना. तर कोरोना ह्या विषयावर म्हणजे ह्या विषाणूवर आणि त्याच्याशी कसा मुकाबला करायचा या विषयावर आज इथे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केलं आमच्या स्थानिक आमदारांनी. आणि त्यात आपल्याला मार्गदर्शन करायला येत आहेत. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पुढे काय होणार आहे मला नाही माहिती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस लॉली यांचं. काय घरात काय? मी गेले 3 महिने घरातच कुत्रे टिन करतेय. पहिलं कुत्रे ठीक आहे, पुढे काय? तुमचा इंग्लिश म्हणजे खरंच अनकुकडा आहे. कुत्रे टिन म्हणजे? अरे ते असतं ना असं दबून राहायचं घरात, असं बाहेर नाही पडायचं. असं त्याला क्वारंटाईन असं म्हणतात. नाही. ओ रिअली? येस. स्पेलिंग सांगता का? ते जे बोलत कुत्रेन टन त्याचं स्पेलिंग ह्याला चालतं. सेम आहे ते. मॅडम असं काय करताय? तुम्हाला माहित नाही तर तुम्ही प्लीज कीप युअर माउथ शटेड. अरे प्लीज यार, कोणीतरी फ्लॅशड मारा, कोणीतरी फोटो काढा ना. यु नो, मला आज 3 महिन्यांनी असं घराबाहेर पडून असं मोकळेपणाने असं उघड्यावर बाथिंग करायला खूप मज्जा वाटते. मॅडम काय बोलतात उघड्यावर बाथिंग? काय बोलतात? येस, म्हणजे मी 4 चौघात असं उघड्यावर बाथिंग करायला मला खूप आवडतं. मॅडम आपलं ऑनलाईन लाईव्ह सेशन चालू आहे, तुम्ही काय उघड्यावर बाथिंग काय बडबडताय? पण मी काही चुकीचं सांगतच नाहीये. यु नो, असं दीर्घ बाथिंग करायचं. अहो त्याला ब्रीथिंग असं म्हणतात. बाथिंग इथे होप्स वाढतील लगेच. दॅट इज दॅट. यु नो, एक मिनिट, मला प्लीज असं दीर्घ बाथिंग करू द्या. वास येतं? नाही. असं काय? ऍक्च्युली काय झालं ना की खूप दिवसांनी तो चावला.
कोण? डास. अच्छा डास. म्हणजे आमच्या घरात नाही येता अजिबात डास, पण मी जशी घराबाहेर पडली ना तर कंपाऊंड वर अशी माझी वाट बघत उभा होता. आला आणि माझ्या होटाला डायरेक्ट चावला. पण ठीक आहे, डास तर डास, 3 महिन्याने कोणी का होईना त्याच्यामुळे माझे हिप्स. काय बोलताय? याला लिप्स म्हणतात. हिप्स म्हणजे मॅडम नको ना. इथे ओठांवर बोलायला आलोय का आपण? त्याच्यावर बोलणार आहात का ओठांवर? नाही, तेच सांगते. मला आंध्रकडे त्याच्यासाठी इथे नाहीच पाठवलंय. मुळात तुम्हाला पाठवलंच काय ते कळत नाहीये. 1 मिनिट, मी खूप फेमस आहे यार. यु नो, सगळे लोक मला असे जवळून ओळखतात. माहितीये ना. अहो तुम्हाला किती जवळून ओळखतात माहितीये. म्हणजे तुम्हाला इथे गेस्ट म्हणून बोलवताना सोशल डिस्टन्सिंगच्या थोबाडीत मारल्यासारखं वाटत होतं. एवढे लोक जवळून ओळखतात हो तुम्हाला. एक्सक्यूज मी. पण मॅडम नको ते बाथिंग ओट बीट सगळं बोलून झालं असेल तर कोरोनावर बोलूया का आपण? व्हाय नॉट? करोना. यु नो, हा शब्दच मला खूप आवडतो. मी एनी टाइम रेडी असते. म्हणजे मी ऑलवेज सगळ्यांना सांगते करोना. अरे कुछ तो करोना. म्हणजे मी शूटिंगला वगैरे जाते, मी सांगते अरे मेकअप करोना, मेकअप दादा. असं मी गेटअप करोना. तो करोना शब्द इतका यूज टू आहे ना. मस्त. या नाही तुमची काहीच चूक नाहीये. तू बाईच शापित आहेस. अहो तुमचं कोरोना वेगळं. मी कोरोना हा जो विषाणू आलाय ना त्याच्याबद्दल बोलतोय. त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहात की नाही? करतेच आहे मी. आणि मी ह्याच्यावर फक्त आज नाही, पहिल्या एपिसोड पासून मी गायडिंग करतेय. तुम्हाला हे जे माझं आहे हे तुम्हाला काय वाटतं फ्लाइंग किस काय आहे? ते मी लिपस्टिकचं कारण देत होती ना, ते लिपस्टिक नाही, ते सोशल डिंचॅकमुळे मी तसं करते. कशा रे? सोशल डिंचॅक म्हणजे तुम्हाला माहित नाहीये? अरे एवढे सिनियर लोक, मोठे लोक असे ओरडून ओरडून सांगतात की असं सुरक्षित अंतर ठेवा. त्याला सोशल डिस्टन्सिंग. त्याला सोशल डिस्टन्सिंग असं म्हणतात. ओ रिअली? स्पेलिंग सांगा. टिला ना, टिला. ते सेम आहे. डिंचॅकचं स्पेलिंग सेम आहे ते. मग माहित नाही तर प्लीज कीप युअर माउथ शटड. करा. काय मार्गदर्शनची काशी करायची ती करा. मी काय कोरोनाबद्दल बोलणार. थँक्यू. हे सेशन इथेच संपलं असं मी जाहीर करतो. म्हणजे मी स्टार्टिंग करतेय. मी स्टार्टिंग तर प्युपल. मला सगळ्यांना हे सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी तोंडाला मास्क लावणं हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. दॅट इज दॅट. तर तुम्ही सतत इथे तोंडाला, नाकाला आणि डोळ्याला टच करायचा नाही. पण मग तुम्ही कुठे टच करू शकता? तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही इथे टच करू शकता, तुम्ही कसलं मार्गदर्शन करताय? कुठे टच करायचं नाही तेवढंच सांगा. कुठे टच करायचं ज्याचं तो ठरवेल. हा ओके नो प्रॉब्लेम. तर मला सगळ्यांना हे सांगायचं की प्युपल तुम्ही तोंडाला हात लावू नका, कारण काही लोकांना घाणेरी सवय असते. यु नो, अशी सतत आपली नखं चावत असतात अशी. ते नका हात घालू. ते नाही बरोबर वाटत आहे. नाही, मी दाखवते लोकांना की हेच एक्झॅक्टली करायचं नाही तर कंट्रोल नाही झाला ना की लोक अशी अरे नको ते तोंडात घालू. तुम्ही नका. ऐका ना. मला तुम्हाला हेच सांगायचंय. काही लोकांना घाणेरड्या सवयी असतात. नाकात टेलिफोन फिरवत असतात असा. मी वाचाळ आहे ते माहिती होतं. गच्चाळ आहे ते आज कळलं. नाका तोंडात हात नाही घालायचा. तुम्ही सांगताना स्वतःच 4 वेळा तोंडात हात घातलात. अहो मी प्रॅक्टिकली करून दाखवते. कारण यु नो मी साबण सुद्धा सॅनिटाईज करून घेते. या रिअली यु नो साबण सॅनिटाईज करते. मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे, आता तर सॅनिटायझरची बॉटल पण स्वच्छ करायची. मग मी पुन्हा साबणाने सॅनिटायझर धुते. मग माझ्या लक्षात येतं अरे बापरे, आता साबण स्वच्छ करायचा. मग मी पुन्हा सॅनिटायझरच्या बॉटलने साबण स्वच्छ करते. म्हणजे साबणाने सॅनिटायझर, सॅनिटायझरने साबण, साबणाने सॅनिटायझर. पण मग ह्याच्यानंतर काय होतं? तुमचा दिवस संपतो.
यू नॉटी जम्बो वडा. जम्बो वडा. जम्बो वडा म्हणजे ते नाही का असं मनातलं ओळख. मनकवडा. दॅट इज दॅट. खूप लांब आहे होय तेच जम्बो. मी तुम्हाला सांगते, असे दिवसभर माझी नुसती धुवाधुवी चालू असते यु नो. हे बस झालं नाका तोंडाचं. पुढचं काय सांगायचं सांगा. तर मला मार्गदर्शन. पुढचं असं सांगायचंय की प्युपल, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय. काय आलाय? टफ ब्लॅक. टफ ब्लॅक हा. म्हणजे तुमचं इंग्रजी खरंच किती अनकुकडे आहे यार. टफ ब्लॅक. एक मिनिट, टफ म्हणजे काय? कठीण. आणि ब्लॅक? काळं. कठीण काळं आलंय. मला ना तुम्हाला ब्लॅक ब्लू करावं असं वाटतंय. म्हणजे काळं निळं होईपर्यंत हाणावं असं वाटतंय. एक मिनिट, माइंड युअर टंग. मला तुम्हाला हेच सांगायचंय प्युपल, आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा टफ ब्लॅक आलाय. त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत हारू नका. तुमच्यामध्ये एवढी हिम्मत आहे की तुम्ही त्या कोरोनाची वाट लावू शकता. आणि हे सगळं शक्य आहे फक्त आणि फक्त सोशल ढिंचॅकमुळे. मी पुन्हा समजवतोय ते सोशल ढिंचॅक नाहीये. सोशल मी पुन्हा समजवतोय ते सोशल ढिंचॅक नाहीये. ते सोशल डिस्टन्सिंग आहे. दॅट इज दॅट नाही. 3 वेळा बोला. डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग. डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग. डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग. ओके. आता बोला. तर हे सगळं शक्य आहे सोशल डिस्टन्सिंग भुजियामुळे. तुझा बाप भुजिया. भुजिया कुठून आणलं? नुसतं सिंग आहे. सिंग भुजिया काय? हे बघा, डोंट क्लाइंब. ओके. हे सगळ्यांसमोर प्लीज डोंट क्लाइंब. हा तेच. काय? तुमचा आवाज चढवू नका सगळ्यांसमोर. मला हे मग ते सांगायचं. व्हॉल्यूम पण टाका. डोंट व्हॉल्यूम क्लाइंब. आणि तुम्हाला जे काही हे क्लाइंबिंग करायचंय ना, आवाज चढवायचंय ना, ते प्युपल वर चढवा. अरे तुम्हाला माहित नाही, ते लोक अजिबात नियम पाळत नाही. तुम्हाला माहितीये, मी काल दादरला गेली होती. एवढी रूश होती तिकडे. या रूश यु नो, मी पनवेलला गेली होती त्या कोपऱ्यात, तिकडे पण रूश. म्हणजे घरातनं बाहेर पडली, माझ्या समोर त्या कोपर खरेलना, तिथे पण रूश. सगळीकडे रूश 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 रूश. आता कळतंय भाषा का रुसली आहे तुझ्यावरती. नाही जमत इंग्लिश तर मराठी तर बोल ना. कशाला रुश रुश करते. आणि मुळात ते बिनकामाचे बाहेर पडले ते बिनडोक आहेत. तू कशाला गेलीस बाहेर? मी बघायला गेली होती की लोक कसे रूश करतात ते. अगं म्हणजे तू पण बिनकामाचीच बाहेर पडलीस ना. नाही, मी एक जागरूक नागरिक आहे. तू आणि जागरूक. हो, मी पहाटे 3 वाजेपर्यंत जागी असते. जागरूक आहे मी झोपत नाही पहाटे 3 वाजेपर्यंत. आणि मी काय अशी चिटकायला गेली नव्हती कुणाला, अशी लांब उभी होती मी. मला सगळ्यांना हे सांगायचंय, प्युपल प्युपल, तुम्ही जेव्हा घरातनं बाहेर पडाल तेव्हा भावनेच्या भरात जाऊन कोणाला उगाच अशी घट्ट मिठी घालायला जाऊ नका. सोशल डिस्टन्सिंगचे नियम मिठ्या मारून सांगशील? तुम्हाला माहित नाहीये मी किती नियम पाळते. मी माझ्या हार्टवर एक मोठा स्टोन ठेवलाय. म्हणजे हे जे मी तुम्हाला आज जो टच केला, जवळ 3 महिन्यांनी केलाय. तुम्ही मला समजून घ्या. अरे शेवटी आपण सगळे हुमान आहोत. कोण? हुमान. शी तुमचं इंग्रजी HUMAN. हुमान. ते ह्युमन असतं. ह्युमन. आम्ही आहोत ह्युमन. तू असेल हुमान. मी हुमान नाहीये. मी सामंजस्याने सगळ्यांना समजावून सांगते, पण तुम्हाला कळतच नाही. तुझ्याने काय नियम पाळले जाणार आहेत कळतंय? काय नियम पाळणार नाही असतो. एक मिनिट, तुम्हाला माझा नियमांचा उच्चांक माहित नाहीये. मी काय करते, मी हल्ली फिल्म सुद्धा स्क्रिप्ट वाचून आणि कॅरेक्टर बघून सायनिंग करते. म्हणजे मग आधी कशी करायचीस? आधी ना मी सिनेमांची नावं आणि डायरेक्टरचं नाव बघून मी फिल्म साइन करायची. तुम्हाला माहितीये माझा एकदम सक्सेसफुल डायरेक्टरचं नाव काय आहे?
काय? प्रणय जोरात. प्रणय जोरात. या जोरात हे आडनाव आहे. नाही, थोरात हे आडनावे. मी लावण्याने त्याला जोरात बोलते. जा, इथे फिल्म बद्दल काय ऐकायचं नाही, झालं ना, निघा नाही नाही निघा नाही, निघा मला निघा अजून तुम्ही, निघा. बोलायचंय. मला अजून बोलायचंय. मला प्लीज मोकळं होऊ दे, माझी डिलिव्हरी होऊ दे प्लीज. अरे काय? सगळ्यात महत्वाचं लास्ट, तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडताना सतत सॅनिटायझरने हात धुवायचे आहेत. कशाने हात धुवायचे? सॅनिटायझर. असे हात स्वच्छ करा. मला इथे बोलून माझी जिंदगी हायटर करून घेतली. तुम्ही काय बोलताय? सॅनिटायझर नाही, त्याला सॅनिटायझर बोलतात. दॅट इज दॅट. 3 वेळा म्हण. सॅनिटायझर. 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 बोल आता. ओके. तर मला सगळ्यांना हे सांगायचंय, जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही तुमचे हात सॅनिटायझरने. ए, चल, निघ. पळ, पळ, इथून पळ म्हटलं ना. पळ, निघ, निघ. मंडळी, साधं सुधं काही याच्यात कठीण नाही आहे. मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे घरातून बाहेर निघताना मास्कचा वापर करा. गव्हर्नमेंट तुम्हाला वेळोवेळी सूचना देत आहेत, त्याचं पालन करा. आपले हात सतत साबणाने आणि सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. इतरांची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. एवढंच सोपं आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. युगल एकदम भारी. खूप मजा आली. बहुत खूप. सई. वा वा वा, बरं वाटतंय बाबा. खूप बरं वाटतंय. इथे येऊन खूप बरं वाटतंय. मला असं वाटतं मी आज 3.5 महिन्यांनी खऱ्या अर्थाने दिलखुलास कशाचाही विचार काळजी न करता पहिल्यांदा हसले. आणि थँक्यू भावा, आज वडलंस तू. खरोखर. नमा, तू हे डासाचं जे काही केलंस ना, खरंच डास डोळ्यासमोर आला. ते काय होतं माहीत नाही, पण डास आला. लॉलीला भेटून खूप मजा आली खूप दिवसांनी. आणि ह्याच्यात जे मॉडिफिकेशन झालं आहे स्प्रे मारायचं, ते अप्रतिम होतं. लॉली आली की काय ती जिंकूनच जाते. यावेळेला पण जिंकली आहे. पण सगळ्यात जास्त मोठं समाधान आहे की या मंचावर परत येण्याचं. त्यामुळे वेलकम बॅक ऑल ऑफ यू. थँक्यू. प्रसादा. सगळ्यात आधी गेले 3-3.5 महिने आपण ज्या परिस्थितीमधून गेलो आहोत, त्या सगळ्या परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला अत्यंत सजीव ठेवण्याचं काम या मंचाने केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांकरता एकदा उभं राहून टाळ्या वाजवा. या 3-3.5 महिन्यामध्ये एकही दिवस असा गेला नाही की सोशल मीडियावरनं आपल्या सगळ्या फॉलोअर्सनी फॅन्सनी हास्य जत्रेचा उल्लेख केला नाही असा एकही दिवस गेला नाही. आणि ह्याचं क्रेडिट तुम्हाला सगळ्यांना आहे मित्रांनो. फार अप्रतिम पद्धतीने तुम्ही लोकांचं मनोरंजन करत राहिलात या सगळ्या आपल्या जुन्याच एपिसोड्समधून. त्यामुळे सोनी मराठीला खूप लोकांनी शुभेच्छा दिल्यात, शुभाशीर्वाद दिलेत. सो लोकांना एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी द्यायचं फार मोठं काम तुम्ही सगळ्या ॲक्टर्सनी केलेलं आहे. सो सलाम. तीच एनर्जी, तीच पॅशन. गव्हर्नमेंटच्या नियमांचं पालन करून आपण क्रू कमी केला आहे, पण तरीसुद्धा तुमच्या पॅशनमध्ये, तुमच्या एनर्जीमध्ये, तुमच्या डिवोशनमध्ये तसूभरही कमी झालेलं नाही आहे काहीच. आणि या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे. सुपर. नमा, फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. या कॅरेक्टरला गेल्या 3 महिन्यात जेवढं प्रेम मिळालं आहे तेवढं गेल्या 2 वर्षात पण नसेल मिळालं. आणि त्याच कॅरेक्टरनी तू या सीझनची सुरुवात करावीस यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि अखेरीस जे वाक्य म्हणायला मी वेड्यासारखा तरसलो होतो ते वाक्य म्हणजे प्रसाद, या तुझ्या नावातच टॅलेंट आहे. आय लव्ह यू. फार मस्त लिहिलं होतंस. जो मेसेज द्यायचा तोही दिला गेला आणि उत्तम मनोरंजन तुम्ही दोघांनी दणक्यात सुरुवात केलेली या सीझनची. थँक्यू सो मच. आणि प्राजक्ता, तू नेहमीपेक्षा गोड दिसते. थँक्यू. थँक्यू सो मच. मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात जवळपास सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमधल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करून घेतल्या असतील. आपल्या हास्य जत्रेमधल्या शिक्षकांना पण हेच ठरवलंय.
पण बघूया त्यांचे विद्यार्थी त्यांना किती दाद देत आहेत. तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या शाळेतले टॉपर अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे प्रिय गुरुजी अर्थात खानदेशी विनोदाचा तडका श्याम राजपूत. छडी लागस थम थम जाये घम घम थम 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 तनी बायना घम घम घम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. ओळखलं का मला? गुरुजी. मी तोच आहे गुरुजी. कोरोनामुळे अख्खं जग बदललं पण आमच्या तेच आहे. एक जण इकडून एंट्री घेणार, स्किटची माहिती सांगणार, त्याच्यानंतर त्या विंगेतून 2 जण एकमेकांच्या चड्ड्या घ्यायच्यात येणार आणि त्याच्या पुढे जे घडणार त्याला तुम्ही बिचारे स्किट म्हणणार. सगळं बदललं पण आमचं स्किट करण्याची पद्धत आणि आमिर हडकरच्या म्युझिक मधला पेव कधीच बदलत नाही, कधीच नाही. असं तर आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या देशात कोरोनाची भीती कमी आणि चेष्टा जास्त चालू आहे. मी पण कोरोनाला घाबरत नाही. अरे काय आता कोरोना हे त्याच्यापेक्षा जास्त डेंजर 2 व्हायरस माझ्या आजूबाजूला फिरतात. कॅरोना आणि पॅडोना. डेंजर आहे ते. ही माझी चड्डी आहे. अरे माझी चड्डी आहे. यांची चड्डी 100 वर्ष फाटणार नाही. ही माझी चड्डी आहे. अरे माझी चड्डी आहे. कशावर नाही तुझी चड्डी आहे? मला सांग तुझ्या चड्डीतून पुक आवाज येत. पुक पुक नाही बा. अरे माझ्या चड्डीतून येतोय. बघायचं हे बघ. बाय ना आवाज काढ्या कथा ना. तुला इथली तिथली पण लाज नाही करे. चड्डीतून येणाऱ्या आवाजाचं काय कौतुक आहे रे तुला? ते काय भूषणावं आहे काय? अरे पोरे सोन तुमचा शरीरशास्त्राचा अभ्यास गैर कमी आहे रे. मुळात तो आवाज चड्डीतून येत नाही. मग कुठून येतो? जाऊ दे आपण पुढे अरे काय झालं? हे गुरुजी आहेत ना आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवतायत. आपल्याला पूर्ण शिक्षण देतच नाही पण आपण पण एकलव्यासारखं हा पुक आवाज कुठून येतो हे शोधून काढायचं. काय कुसर चालली रे? काय नाही. पोरे सोन अरे अख्खं जग बदललं आपण पण बदलले पाहिजे. गुरुजी हं? म्हणजे आजपासून आम्ही दोघे चोख पाठांतर करणार आणि तुम्ही कॉमेडी करणार असं करायचं का? नाही म्हणजे थोडे बदल करूया भाऊ एकदम एवढा नको. हो काय झालं? अरे हो काय हो. अरे तुम्ही मास्क बीस नाही लावले ना रे? अरे आज आम्ही आणलंय आत्ता लावतोय. आम्ही आणलं मास्क. आणले ना? बघ आमचा मास्क. हे यार काय प्राण्यांचे मास्क कशाला आणले रे तुम्ही? गुरुजी हा आम्ही ना करोनाला उल्लू बनवणार आहे. असं का? कसं काय? तुम्हाला माहिती आहे ना हा. प्राण्यांना करोना होत नाही. हा. आमचा यो मास्क बघितला की करोना पळून जाईल. असं आहे का? असं उल्लू बनवणार आहे का? त्याला कळणारच नाही बा की तू माणूस आहे. हा, त्याला उल्लू बनवायला तो काय गुरुजी आहे का रे? म्हणजे तुम्ही उल्लू आहे? अरे नाही रे म्हणजे तो काय येडा आहे का बुवा? तुम्ही येडा पण आहे गुरुजी. काय ना काय चालू जरा तुम ना ते मास्क खाले. एक तर नाक उघड त्याच्यात ते तोंड उघड आणि हाजी करतो. अरे घसरगुंडी खेळेल ना रे कोरोना आतमध्ये. आणि मास्क काय लावायचं माहितीये का? एखादा माणूस शिंकला आणि त्याच्या एखादा थेंब तुमच्या हाताला लागला आणि तुम्ही तो हात नाकाला लावला घुसेल ना व्हायरस हात. गुरुजी हा? आम्ही नाकाला हात लावतच नाही. नाही ना व्हेरी गुड. आम्ही काय करतो हा
हात समोर कर तिकडे, हात समोर कर रे. गुरुजी वास घेत होतो, छान वास आहे, छान वास आहे. काय फालतूगिरी आहे गुरुजी? मला आवरूसच दिलं, त्याला कवरं दिले संतूनच गाजर. शंतनूचं गाजर? अरे ते सॅनिटायझर येणार आहे, तुझ्या तोंडात गाजर घातलं पाहिजे. ये तुम्ही घे मग, ये घे. याला काय अर्थ आहे गुरुजी? काय झालं? याला काय अर्थ आहे? मला फक्त एकदा पुच, त्याला दोनदा पुच पुच. याला काय? घे तू पण घे. पुच, 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 पुच. घे. मला कुठे दिलं? घे रे बाबा, तू बी घे. आता त्याला जास्त दिलं तुम्ही. ये तू घे. अरे माना दे रे थोडंसं. अरे काय लाई देणार रे तुम्ही? मला दे, मला दे. थोडंसं. नुसता दांगडो चाल राय ना. इकडे नका त्या गोष्टीतल्या मांजरीसारखे भांडवणार आहे. आणि तुम्ही त्या गोष्टीच्या माकरासारखं वागता ते. नकडे मी गुरुजी आहे मी, गुरुजी. अरे गुरुजीचा चेहरा तरी अरे आपण विसरलोच, हे गुरुजी आहेत आपले, आपण त्यांचा मान ठेवायला पाहिजे. चल आपण त्यांना सॅल्यूट मारू. चल. तुम्ही दोघं मिळून मला माकड म्हणा, शॅलोट बिलूट नको रे. काही रा डोका माझा असतो शॅलोट. नाही, नाही 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 मी तुम्हाला कंबलला तुडी टाकतो. हा नाही ऐका तर माझं, ऐका. तो बाड बंद. अहो गुरुजी, आम्ही खास कोरोना स्पेशल सॅल्यूट बनवलाय तुमच्यासाठी. कोरोना स्पेशल? हा खास माझ्यासाठी. हा. पंढरी थोडासा विश्वास जास्त आहे बा तुझ्यावर. हा? मी पूर्ण उतरणार मनातून, मनाच्या आत. वा वा वा, क्या बात आहे. चल सुरू. 1 2 3 स्टार्ट. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू, गुरुजीला साबणाने हात धुवा, तोंडाला मास्क लावा. हो म्हणा बापरे, आज तर यमक जुडलंय. माझ्या छातीत धस्स पण नाही झालं आणि याच्यात सामाजिक संदेश पण आहे. वा वा, एकदम भारी बा. म्हणजे याच्यात काही चूक नाही बरं, पण अशी काढायचीच म्हटली तर एकच चूक आहे बा. ते झालं. याच्यात आहे ना शॅल्यूट नाहीये. सॅल्यूट नाही, सॅल्यूट हवाय. यांना सॅल्यूट हवाय. चल सुरू करूया. चल. साबणाने हात धुवा, तोंडाला मास्क लावा, करोनावर लस शोधा, गुरुजीला उभ्या उभ्या सॅल्यूट. गुरुजीला उभ्या उभ्या सॅल्यूट. अरे बापरे, हो म्हणा बापरे. नका रे, नाही रे, नाही रे. कोरोनावर लस शोधा, गुरुजीला उभ्या उभ्या. अरे सॅल्यूट आहे ते. तुम्ही हे जे उभ्या उभ्या घालता ना, ते उभ्या उभ्या नका घालू ना रे सॅल्यूट मध्ये. तुम्ही म्हणजे सरळ गुरुजी बा सॅल्यूट असं म्हणून टाकायचं ना रे. त्याच्यात मजा नाही ना. पण सोड तू सॅल्यूट बिल्यूट. तुमच्या पप्पाने तुम्हाला इकडे का बरं धाडलं माहितीये का? तुमच्या पप्पाचा मला फोन आला होता रात्री. तुम्हाला पण रात्रीचा फोन येतो पप्पाचा? तो मला उबगला ना, तो मला फोन करतो तो. हा, तो म्हणाला की बाबा तो 1-2 लहान पोरांचा, दोन्ही भाऊ आहेत ते, त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ भलता व्हायरल झालेला आहे, एकदम भारी आहे तो. तर तशा टाईपचा व्हिडिओ माझ्या पोरांच्या बनवा म्हणे. हा, कोरोनावर जनजागृती करणारे एक गाणं लिहा म्हणे आणि माझ्या पोरांकडून ते पाठ करून घ्या आणि त्याचा एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हायरल झाला पाहिजे. हा, गाणं तसे लिहिलेले बा मी. ऐका बरं का गाणं. घरामध्ये राहा तुम्ही, साबण तुम्ही लावा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क तुम्ही लावा, गरम पाणी पेवा, सकसंद खावा, दष्टपुष्ट राहावा अन्न कोरोनाला हरवा. गो 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 कोरोना गो 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 कोरोना गो गो गो. भारी आहे ना गाणं? आता आपण तालीम करूया बा. या गाण्यावर तुम्ही ऍक्टिंग करायची, ऍक्शन करायची. तर पहिले आपण तुकड्या तुकड्याने करू. तर पहिलं वाक्य काय? घरामध्ये राहावा, साबण तुम्ही लावा. घरामध्ये राहावा असं करावा. गुरुजी मी तर याच्यामध्ये ऍडिशन करतो. काय काय?
घरामध्ये राहावा. व्हेरी गुड. शिक शिक त्याच्याकडून काहीतरी. आता साबण तुम्ही लावा. कसं अरे एकदम सोपं. अरे साबण तुम्ही लावा. अरे इकडे हात पोचत नाही त्याला. मागे मागे थांब मी लाव. थांब 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 थांब. काय रे? अरे ज्या अवयवांपर्यंत हात पोचत नाही ते अवयव कशाला सकाळ दाखवतो रे? नलिंदर, साबण तुम्ही लावा एवढंच करा. साबण तुम्ही लावा. काय लावतोय? एवढी एनर्जी? बापरे. कम्प्लीटच पप्पावर गेलं कराय. डायरेक्ट पप्प्या घेतो. सरळ नुसतं साबण तुम्ही लावा इतकंच करणार आहे. आता त्याच्या पुढे हे बघ, सुरक्षित अंतर ठेवा, चेहऱ्याला मास्क लावा, असं करायचं सिंपल. आता त्याच्या पुढे तू गरम पाणी पेवा, सकस अन्न खावा. ते गरम पाणी पेवा. गरम पाणी पिवा, सक्काचार खावा, बोंबील पापलेट खेकडा चुरून भाकरी त्याच्यात खावा. तुझं काय करू रे मी म्हणजे? अरे बावडट, आपल्यासाठी सकसार काय असतो? पालेभाज्या, कडधान्य, मासे पण खाल्ले पाहिजे, पण नुसतेच मासे नाही खाल्ले पाहिजे. अंडरस्टँड. व्हेरी गुड. कडधान्य, दाढी. दाढी. अरे खानदेश आहे रे, समजून घे जाणार रे. तुवरची डाळ, मसूरची डाळ, डाळी डाळी. उकडलेली अंडी, याच्यामुळे आपल्याला सकस आहार मिळतो. आपली रोग प्रतिकारक शक्ती अशी स्ट्रॉंग होते बा. तर आता तुम्हाला कळलेलं आहे. आता हे अख्खं गाणं तुम्ही ऍक्शन करून म्हणून दाखवा. हे सगळं सलग करायचंय. सलग करायचं. बघा आता. याच्या डोळ्यात तर आता ससे पडतायत. घरामध्ये राहावा, साबण तुम्ही लावा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क तुम्ही लावा, गरम पाणी पिवा, सकस अन्न खावा, दष्टपुष्ट राहावा आणि गुरुजीला सॅल्यूट. इथे कोरोना होता, तुम्हाला गुरुजीच बरा सापडतो रे. बरेच सापडले तुम्ही. अफलातून. सई खूप भारी झाला. मला काही काही नवीन वाक्प्रचार खूप आवडले. आणि हे 2 स्टुडंट्स आणि गुरुजी तुमच्याशिवाय हे 3.5 महिने खूपच बोरिंग होते. आणि तुम्ही आज आलात त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि ह्या रूपात आलात त्याच्याबद्दल डबल धन्यवाद. खूप सुंदर सीझनची सुरुवात जशी अपेक्षा होती, जसं मनात होतं तशीच झालेली आहे. मस्त झालं स्किट, सुसाट, मजा आली.